श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव बघणार आहोत. ताईंनी हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. या अगोदर देखील ताईंनी त्यांचा आलेला अनुभव सांगितला आहे, पण आजचा जो अनुभव आहे तो ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती आज शहारे उभे राहणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी असे नवीन नवीन स्वामींचे रोज अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील तुम्हाला खूप मोठा अनुभव सांगणार आहे. या अगोदर मी जे काही माझे अनुभव सांगितले ते सर्व तुमच्यासोबत शेअर केले. ज्यावेळेस मी माझा अनुभव शेअर केला त्यानंतर मला लगेच स्वामींचे दुसरे अनुभव देखील आले. खरंच स्वामींची महिमा ही खूप अगाध आहे. स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव सौभाग्यवती सुषमा कदम असे आहे. स्वामी भक्तांनो, मी स्वामींच्या सेवेत कशी आली ते तुम्हाला सांगावंसं वाटतं. स्वामींच्या सेवेत आम्ही म्हणजे माझे जे मिस्टर होते ते अगोदर आले होते. त्यांचे लहानपणापासूनच त्यांचे वडील दत्त महाराजांची सेवा करायचे, त्यामुळे ते दत्त महाराजांच्या सेवेमध्ये होते. दत्त महाराजांची सेवा करता करता महाराज हे स्वामी महाराज हे दत्त महाराजांचेच अवतार आहे हे कळल्यानंतर आम्ही त्यांच्या सेवेला आलो. आमचे लग्न झाले त्यानंतर घरामध्ये खूप छान होतं आणि आम्ही असेच नवीन नवीन स्वामींचे अनुभव वगैरे हे ऐकत होतो. ज्यावेळेस आम्ही अनुभव ऐकायचो त्यावेळेस माझे जे सासरे होते त्यांनी ज्यावेळेस हे अनुभव ऐकले त्यावेळेस ते म्हटले की खरंच आपल्या घरावरती दत्त महाराजांची ही फार पूर्वीपासूनची कृपा आहे. आपल्या घरात जर दत्त महाराज नसते, त्यांची जर आपल्यावरती कृपा नसती तर आज तुम्ही कोणीच इथे नसता, आपलं पूर्ण वंश हे बुडालेलं असतं असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस कुतूहल वाटलं. त्यांना आम्ही विचारलं, नेमकी असं काय झालं होतं, नेमकी काय होतं की तुम्ही असं बोलत आहात. त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप मोठा अनुभव सांगितला आमच्या वंशामध्ये घडलेला. तो अनुभव असा होता, माझे सासरे आणि त्यांना 3 भाऊ होते. म्हणजे मला असे जवळपास सख्खे चुलत असे 4 सासरे होते, पण त्यातील 3घी वारलेले होते. मला याविषयी काहीच माहीत नव्हतं, पण माझे सासरे आज सांगायला सुरुवात करत होते. त्यामुळे मला वाटलं की हा अनुभव जो काही आहे खूप छान अनुभव होता, त्यामुळे हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा आणि जे कोणी ह्या दुःखात असेल, अडचणीत असेल त्यांना एक मार्ग मिळेल म्हणून मी सांगत आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 4 जण भाऊ होतो. 4 भाऊ, आमचे आई वडील असं होतं. माझे वडील हे खूप कडक स्वभावाचे होते, त्यामुळे आम्ही 4ही भावंड एकमेकांच्या एकत्र राहत होतो. कोणीही सेपरेट झालं नाही. पण वडील गेल्यानंतर आम्ही सेपरेट झालो. सेपरेट झाल्यानंतर माझे जे 2 भाऊ होते ते मुंबई येथे नोकरीसाठी होते, ते तिकडेच गेले. आणि जे मोठा होता त्याला घराची म्हणजे जे काही घर होतं जुनं घर ते मिळालं आणि आम्हाला हे छोटंसं घर देण्यात आलं. जे जुनं सेपरेट दुसरं घर होतं ते मला मिळालं आणि जे मोठं घर होतं ते दुसऱ्या भावाला मिळालं. अशा वाटण्या झाल्या, जमिनीच्या वाटण्या झाल्या, सर्व झालं. मुंबईला जो भाऊ होता त्या खूप आजारी पडला. इतका आजारी पडला की पूर्ण डॉक्टर त्याने फिरला, पण त्याला कुठेही विलाज होत नव्हता. त्याचा तापच उतरत नव्हता. म्हणून तो गावी आला, आईकडे आला. आणि मग आईने बघितलं तर त्याला खूप ताप आलेला होता. त्याचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. आम्ही इथेही सर्वत्र आम्ही बघितलं की याला कुठे विलाज होतो का, पण इथे कुठेच विलाज त्याचा होत नव्हता. अक्षरशः तापेने तो खूप बारीक झाला होता. काय करावं काहीच कळत नव्हतं. आई रात्रभर त्याच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवत होती. आणि 6च महिने झाले होते माझ्या त्या भावाचा मुलगा वारला होता. खूप दिवसांनी त्याला संतानप्राप्ती झाली आणि ते देखील तो वारला असं झालं. आणि त्यामुळे त्या दुःखातच तो होता, तर त्याला पुन्हा असं झालं. असं झाल्यानंतर 4-5 दिवसातच माझा तो भाऊ देखील एक्सपायर झाला. भाऊ एक्सपायर झाला तापेने, कारण त्याच्या त्या आजाराचं निदानच झालं नाही. त्यानंतर असेच हळूहळू दिवस गेले आणि जो मुंबईला दुसरा जो भाऊ होता
त्याला देखील असंच झालं. तोही खूप आजारी पडला आणि तोही एक्सपायर झाला. त्याच्या एक्सपायरीची जी गोष्ट आम्हाला कळाली त्यावेळेस आम्हाला तर खूप रडू कोसळलं. दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळला होता. आईही खूप रडत होती की माझ्या डोळ्यासमोर माझे 2 लेकरं गेले. देवानी मला का बरं नेलं नाही, त्यांना का बरं नेलं, माझं आयुष्य त्यांना द्यायचं ना, असं म्हणून आई खूप रडायची. आणि त्या भावाला एक मुलगी होती, मुलगा नव्हता. मग त्याची बायको आणि वहिनी त्या माहेरी गेल्या. त्यानंतर माझा जो दुसरा भाऊ होता इथे राहत होता, तो असाच एक दिवस गेला आणि तो गेल्यानंतर गावामध्ये गेला फिरण्यासाठी गाडीवरती आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझा तो भाऊ देखील एक्सपायर झाला. जागेवरती तो गेला. एवढी दुःखद घटना घरामध्ये घडत होत्या, एका पाठोपाठ हे घडत होतं. माझे जे 2 भाऊ गेले, तो एक शनी अमावस्याला गेला आणि दुसरा जो होता तो त्या दिवशी सूर्यग्रहण होतं, त्या दिवशी तो गेला. असे माझे 3ही भाऊ अपघाती गेले आणि त्या चांगल्या दिवशी गेले नाही. या सर्व घटनेमुळे सर्वजण घाबरले होते. सर्वजण म्हणायचे, कुणीतरी तुमच्या घरावरती नजर लागली आहे, काहीतरी झालं आहे, तुम्ही बाहेरचं बघून घ्या, असं म्हणायचे. त्यावेळेस खूप मला भीती वाटली, आईलाही भीती वाटली की आता नेमकी काय होणार आहे, पुढे काय घडणार आहे. आमच्या घरामध्ये इतकं नैराश्याचं वातावरण होतं, कोणीही आनंदी नव्हतं, कोणीही सर्वजण दुःखामध्ये बुडालेले होते आणि घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी, इतकी प्रचंड निगेटिव्हिटी पसरली होती की ती निगेटिव्हिटी घराबाहेर जाण्याचं नावच घेत नव्हतं, इतकं भयानक होऊ लागलं होतं. त्याच दरम्यान काय झालं की मला 2 मुलं होते, म्हणजे माझे मिस्टर आणि दुसरे माझे दीर, असे माझे सासऱ्याला 2 मुलं होते. आणि माझ्या मिस्टरांना अचानक काय झालं की ते खूप असे आजारी पडले, तेही आजारी पडले. त्यावेळेस माझे जे सासरे होते त्यांना खूप भीती वाटली आणि मग माझ्या सासूबाई होत्या, त्यांच्या स्वप्नामध्ये काय झालं की त्यांना एक असं स्वप्न पडलं की त्या स्वप्नामध्ये असे 4-5 व्यक्ती आले. ते व्यक्ती धोतर वगैरे परिधान केलेलं होतं आणि ते व्यक्ती धोतर परिधान करून घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ एक खूप विचित्र अशी बाई होती. ती बाई खूप जोरजोरात हसायची आणि ते लोक आमच्या घरावरती जादूटोणा करत आहे, काहीतरी काळी विद्या करत आहे, असं स्वप्न माझ्या आजीला पडलं आणि ती खूप घाबरून जागी झाली, पूर्ण घामाने ओली झाली होती. त्यावेळेस माझ्या वडिलांनी विचारलं की काय झालं म्हणून. तर त्यावेळेस तिनं सांगितलं की मला असं स्वप्न पडलं, काहीतरी आपल्यासोबत घडत आहे आणि काहीतरी घडणार आहे, देवाचा मला संकेत मिळाला आहे, आपण आपल्या कुलदेवतेला अगोदर जाऊन येऊया, असं माझी सासूबाई म्हटल्या. आणि त्यानंतर मग ते सर्वजण कुलदेवतेला गेले. त्यावेळेस आमचं काही लग्न झालेलं नव्हतं, कारण माझे मिस्टर हे छोटेच होते. आणि मग ते कुलदेवताला गेले, खंडोबास तिथे गेले, तिथे मान सन्मान केला, तळी भंडारा उचलला. त्यानंतर तिथे जे एक बाबा होते ते खूप प्रसिद्ध होते, ते असं बघायचे आणि खाली जे पायऱ्या होता तिथंच ते बसत असायचे. तिथे जागरण करावं म्हणून माझे सासरेन ते बसले आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तुमचे कुलदैवत हे बांधून ठेवलेलं आहे आणि कुलदेवता बांधून ठेवून तुमच्यावरती खूप मोठी करणी बाधा केलेली आहे, तुमच्या वंशाचा नाश व्हावा यासाठी हे केलेलं आहे आणि तुम्हाला खूप मोठा धोका आहे, असं सांगितलं. तुम्ही ताबडतोब, आता मी याच्यावरती उपाय करू शकत नाही, कारण हे खूप मोठं पसरलेलं आहे, खूप वाढलेलं आहे आणि खूप जबरदस्त ही करणीबाधा केलेली आहे, ती माझ्याशाने जाऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर तुम्ही एक काम करा, तुम्ही गाणगापूर येथे जा म्हणे, तिथे गेल्यानंतर तुमचे सर्व प्रश्नाचे उत्तर मिळतील आणि तुमच्यावरची जी काही बाधा आहे ती नष्ट होईल, असं सांगितलं. त्यानंतर माझे सासरे ते घरी आले. घरी आल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जाऊया असं ठरवलं आणि माझे जे मिस्टर होते ते खूप विचित्रासारखे वागू लागले होते, एकटेच बडबड करत होते आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की जी वाईट शक्ती आहे, जे केलेलं आहे ते तुम्हाला तिथपर्यंत जाऊ देणार नाही, खूप साऱ्या अडचणी बाधा ते निर्माण करेल, पण त्या सर्व अडचणींना मात करून तुम्हाला दत्तप्रभूंचा मंत्र जपत तिथपर्यंत जायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा, कुठलीही शक्ती, कुठलीही विद्या तुमच्यावरती काम करणार नाही आणि तुम्ही सुखरूपपणे तिथे पोहोचताल, असं सांगितलं. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी निघालो. आम्ही सर्वजण निघालो आणि त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो, माझे जे मिस्टर होते त्यांना अचानक रस्त्यामध्ये खूप प्रचंड ताप आला. इतका ताप आला ना की त्यांच्या अंगाला इतके चटके बसत होते, इतका ताप आला. मग आता
हे आम्ही ते सर्वजण सोलापूरमध्ये पोचले होते, माझे सासरे आणि ते. मग माझे मिस्टरांनी डोळे पांढरे केले. त्यावेळेस सासूबाई म्हटल्या की आपल्याला सर्वप्रथम याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. मग माझे सासरे आणि ते हॉस्पिटलला गेले. माझ्या मिस्टरांना तिथे ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याच्या मेंदूमध्ये ताप गेलेला आहे, त्यामुळे हा एखाद्या वेळेस व्यवस्थित होऊ शकणार नाही, याला झटके येऊ शकतात आणि हा याच्यातून जाऊ पण शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस माझे सासरे एकच बोलले, दत्तप्रभू मी तुमच्याकडे येत आहे, तुमचाच आधार आहे, आता कुठलाच आधार नाही, जे काही असेल ते तुम्हीच बघून घ्या, सुखरूपपणे तिथे येऊ द्या. जर तुम्ही आम्हाला तिथे येऊ दिलं, हे विघ्न आज या विघ्नातून जर बाहेर काढलं तर मी तुमचं आमच्या इथे खूप मोठं मंदिर माझ्या स्वखर्चाने बांधेल आणि तिथे दत्तजयंती सप्ताह करेल, तुमची सेवा करेल, भाविक भक्त तिथे येतील असं मी म्हटलं. आणि त्यानंतर काय आश्चर्य, 2 तासांनी माझा मुलगा हा शुद्धीवर आला. जो ताप त्याचा भयानक चढलेला होता, तो ताप त्याचा पूर्णपणे थंडगार पडला आणि व्यवस्थित बोलत होता. त्याच दरम्यान काय झालं होतं की त्या हॉस्पिटलमध्ये दुसरे जे पेशंट होते त्यांना बघण्यासाठी एक व्यक्ती आलेला होता, त्यांचे पाहुणे म्हणून नातेवाईक. आणि ते म्हणजे विशेष म्हणजे ते गाणगापूरवरून आलेले होते आणि जाता जाता यांना भेटून जावं म्हणून ते आले होते. आणि तेथून त्यांनी गाणगापूरची विभूती आणलेली होती आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या काय मनात आलं माहीत नाही, त्यांनी दत्तप्रभूंनी स्वामींनीच त्यांना ती आज्ञा केली असावी असं मला वाटतं. त्यांनीच ते देवदूत बनून तिथे पाठवलं. त्यांनी ती विभूती माझ्या मुलाला लावली आणि भिवू नकास, दत्त महाराज पाठीशी आहे, ज्या कार्यासाठी आले आहात ते सुखरूप तुमचं कार्य होईल असं त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले. त्यावेळेस कळालं की दत्तप्रभू साक्षात आले होते. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो. संध्याकाळ झाली होती आणि आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघलो. अक्कलकोट आलं. अक्कलकोट म्हणजेच दत्तप्रभू स्वामी महाराज, त्यांना लांबूनच मुजरा केला, दर्शन घेतलं आणि आम्हाला गाणगापूर येथेच जायचं होतं. मग आम्ही गाणगापूरला गेलो. तिथे गेल्यानंतर प्रचंड ते बघून पायाखालची जमीन सरकली, कारण इतका प्रचंड माझा मुलगा हे करत होता, तो आक्रोश करत होता की आपल्याला जायचं नाही, आपल्याला घरी जायचं आहे असं म्हणून तो दातखड्या खात होता, खूप रागाने आमच्याकडे बघत होता असे माझे सासरे सांगत होते. त्यावेळेस खूप रागाने बघत होता. आणि त्यानंतर आम्ही तिथे पोचल्यानंतर तिथे खूप सारे असे लोक होते की ते सर्वजण असे वेगळीच कृती करत होते. काही जण पळायचे, काही बोलायचे, कोणी खूप असं जीवाचा आक्रोश करायचे, खाली लोळण घ्यायचे, अशी प्रचंड त्रास तिथे होत होता. आणि माझे जे मिस्टर आहेत त्यांना देखील असाच त्रास होऊ लागला. तिथे गेल्यानंतर तेही खूप काही बोलू लागले. त्यांच्या मुखातून अचानक वेगवेगळे शब्द फुटू लागले. तिथं जे भस्म होतं ते भस्म घेतलं, माझ्या मिस्टरांना लावलं. ज्यावेळेस सासरे म्हणतात की मिस्टरांना भस्म लावलं, त्यावेळेस तो जे काही होता ते सर्व काही बोलू लागला. तो म्हटला की तुम्ही माझा खूप छळ केलेला आहे आणि तो बोटं मोडायचा, खूप छळ केला, तुम्ही माझा छळ केला म्हणून मी तुमच्या वंशाचा नाश करणार आहे, मी तुमचं एकही वंश ठेवणार नाही, मी या कामासाठी आलेला आहे, तुम्ही माझ्या कामामध्ये बाधा आणू नका असे म्हणायचे. आता नेमकं कोण आहे, आपण कुणाला त्रास दिला, कुणाचं काय केलं, काहीच माझ्या सासऱ्यांना कळत नव्हतं. त्यावेळेस तो बोलू लागला की मी तुमची शेजारीण आहे, तुम्ही मला जो काही त्रास दिला आहे त्या त्रासामुळे मी हा बदला तुमचा घेत आहे. तुमच्या त्रासाला वैतागून कंटाळून माझ्या मिस्टरांनी आत्महत्या केली, कारण तुम्ही दिलेले पैसे घेण्यासाठी खूप आम्हाला त्रास दिला. आम्ही तुमचे पैसे बुडवणार नव्हतो, देणारच होतो, पण तुम्ही त्या पैशासाठी आणि आमच्यावरती खूप आरोप केले आणि आम्हाला खूप टॉर्चर करत होता, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी आत्महत्या केली. माझ्या मुलांची दीनदशा झाली, त्यांना काहीच मिळालं नाही आणि मी देखील त्याच त्रासाने माझ्या मुलासोबत आत्महत्या केली. आणि ती आता मी तुमच्या वंशाचा नाश करणार आहे, ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या वंशाचा नाश केला त्याचप्रमाणे मी तुमच्या वंशाचा नाश करणार आहे, अशी ती बोलत होती. त्यावेळेस कळालं माझ्या सासऱ्यांना की हो, ती माझ्या सासऱ्यांनी म्हणजे त्यांना पैसे दिले होते आणि ते पैसे ते मागं देण्याचं नावच घेत नव्हते, त्यामुळेच हे खूप त्यांना टॉर्चर करत होते आणि त्या टॉर्चरमुळे त्यांनी आत्महत्या केली, हे खरं होतं. माझ्या सासऱ्यांना त्याचा खूप पश्चाताप झाला, पण आता काय करणार. मग दत्तप्रभूंना आळवणी केली, तुम्हीच काही ते बघा, या पापातून आता मला हे मुक्त करा, माझ्या मुलांना काहीच होऊ देऊ नका, जो काही त्रास व्हायचा तो मला होऊ द्या, असं दत्तप्रभूंना त्यांनी सांगितलं.
सांगितलं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो, भस्म वगैरे घेतला, घरी आलो. त्यानंतर घरामध्ये दत्तप्रभूंची सेवा सुरू झाली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुरू झाला. सर्वजण जप करू लागले. सासूबाई जप करत होत्या, सर्वजण जप करायचे. गुरुचरित्र पारायण घरामध्ये सुरू झाले आणि माझे मिस्टर हे हळूहळू मोठे होऊ लागले. त्यांच्यातील जी बाधा होती ती पूर्णपणे नष्ट झाली. सासऱ्यांनी जे दत्तप्रभूंना कबूल केलं होतं की माझ्या स्वखर्चाने मी मंदिर बांधेल, त्याच जागेवरती जिथे शेजारणीचं घर होतं तिथे म्हणजे ती जागा बाधित झालेली होती. त्या बाधित जागा शुद्ध होण्यासाठी तिथे दत्तप्रभूंचं मंदिर बांधण्याचं ठरवलं. खूप भव्य असं मंदिर माझ्या सासऱ्यांनी बांधलं आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये दत्तप्रभूंची खूप मोठ्या याने सेवा सुरू झाली. आणि दत्तप्रभूंच्या आश्वासनाने की आम्ही तुला वाचू, भिवू नकोस, तू आमचा भक्त आहे, त्या वाक्याची प्रचिती दत्तप्रभूंनी दिली. आणि स्वामी महाराज दत्तप्रभू यांची आरती आमच्या घरी आता होते. आणि विशेष म्हणजे माझे सासरे आत्ताही जिवंत आहेत. त्यांचं वयवर्ष 95 वर्ष झालेलं आहे. ते आत्ता देखील ठणठणीत व्यवस्थित आहे आणि ते दत्त सेवेमध्ये लीन आहेत. त्यांनी केलेलं जे पाप होतं त्या पापाची शिक्षा खूप सारी मिळाली, पण दत्तप्रभूंचा कृपाछत्र आशीर्वाद आमच्यावरती जो होता तो आज देखील आहे. स्वामींची आरती होते, भक्तांचे प्रश्न सुटतात, भक्त नवस बोलतात, तिथे येतात. दत्त जयंतीचा खूप मोठा कार्यक्रम आमच्या इथे होत असतो. त्यामुळे खूप सारं दत्तमय वातावरण घरामध्ये झालेलं आहे. हा अनुभव जेव्हा त्यांनी मला सांगितला तेव्हाच माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले की किती संकटामधून यांनी काढलं. आणि दत्तप्रभूंनी महाराजांना पुढचं कळत होतं की काय होणार आहे काय नाही. महाराजांच्या सद्गुरूच्या आशीर्वादाने, अनुग्रहाने आज माझे सासरे जिवंत आहे, माझे मिस्टर जिवंत आहे. जर आम्हाला दत्तप्रभू भेटले नसते, हा मार्ग मिळाला नसता, तर आज आमच्या वंशाचा नाश झाला असता आणि मी इथे नसते, हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे एकच सांगावंसं वाटतं की स्वामी भक्तांनो, महाराजांची अंतःकरणापासून सेवा करा. काही नाही जमलं तरी श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य मंत्राचा जरी जप केला तरी आयुष्यातील बरेचसे संकट हे दूर होत असतात. त्यामुळे हा जप तुम्ही मनापासून करा. असा आम्हाला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.